हरतालिका पूजा कशी करावी? हरतालिका पूजा करताना या चुका टाळा. नमस्कार. हरतालिकाची पूजा करताय का? तर हे महत्त्वाचे नियम नक्की ऐका. हरतालिका व्रत करताय, लक्षात ठेवा हे नियम, पूजा होईल सफल. हिंदू संस्कृतीत सौभाग्य प्राप्तीसाठी आणि सुख समृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात. त्यातील एक व्रत म्हणजे हरतालिका व्रत. महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केले जाते. सुवासिनी आणि कुमारिका हे व्रत करतात. तुम्ही जर हरतालिका व्रत करत असाल तर त्याचे नियम तुम्हाला माहीत असायलाच हवे. सौभाग्य प्राप्ती, ऐश्वर्य, सुख समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते. जन्मोजन्मी अखंड अहेवपण असावे, सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते. कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात. या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात. हरतालिका व्रत म्हणजे काय? सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य, सुख समृद्धी प्रित्यर्थ हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते. आपस्तंभ ऋषींच्या सांगण्यानुसार तृतीया चतुर्थी सम्मिलित दिवशी हे व्रताचरण केल्यास स्त्रीला वैधव्य येत नाही आणि मूल नातवंडांनी वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे. या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्ती हेतू हे व्रत आचरावे अशी सूचना केली असेही सांगितले आहे. हरतालिका व्रताचे काही महत्त्वाचे नियम. हरतालिका व्रत करत असताना खालील नियम लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला व्रताचे फल निश्चितच मिळेल. 1. हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका यांनी करावे. 2. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते. 3. वटसावित्री, मंगळागौरी याप्रमाणेच हरतालिका पूजा सामुदायिक पद्धतीने करता येते. 4. घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी. 5. पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे. डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा. 6. पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे म्हणजे मध्ये उठावे लागणार नाही. हरतालिका व्रत करताना खास पत्री म्हणजेच पाने आणि फुले लागतात त्यांची सोय आधीपासून करण्यास सुरुवात करावी म्हणजे धावपळ होणार नाही. 7. प्राण प्रतिष्ठेनंतर विसर्जन पूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये. मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळूवारपणे करावे. मूर्तीवर फुले उडवू नये. हलकेच फुले वाहावी. देवीवर पाणी फुलाने शिंपडावे. 8. देवीला अनामिकेने गंध लावावे. कुंकू, अक्षता उजव्या हातांनी अनामिका मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने वाहावेत. 9. विड्याचे पाने उतानी व देठ देवीकडे करून देवी समोर ठेवावी व वर सुपारी ठेवावी. 10. शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावे. 11. देवीच्या उजव्या बाजूला घंटा, डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा म्हणजेच निरांजन उजव्या बाजूला ठेवावे. उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी. पूजेला प्रारंभ करताना समई प्रज्वलित करावी. निरांजन पेटवावी. देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती, निरांजन, कापूर आरती ओवाळावी. डाव्या हाताने घंटा नाद करावा. 12. श्री हरतालिका व्रत कथा वाचावी. त्याचा इतरांनाही लाभ घेऊ द्यावा. 13. आरती म्हणावी. त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा.
पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा. शक्य असल्यास पाणी सुद्धा पिऊ नये. रात्री जागरण करावे. 14. पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. 15. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समई पेटलेली असावी. 16. उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती, देवीवर वाहिलेले फुलं, पत्री समुद्र, नदी, तळे किंवा वाहत्या स्वच्छ पाण्यात विसर्जित कराव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून व्रताचे पारणे करावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, सौभाग्य रक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे. यश, आनंद, कीर्ती, सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे. प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेल्या आहे. पतीचे प्रेम कायम राहावे, पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात. हरतालिकेला या चुका टाळा. जर तुम्ही हरतालिका साजरी करत असाल तर त्यात 16 शृंगारांचे विशेष महत्त्व आहे. हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जातात. या सौभाग्याच्या वस्तू पूजेत ठेवणे विसरू नये. हरतालिकेसाठी निर्जला व्रत महत्त्वाचे आहे. माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे जंगलात जप, तप, तपश्चर्या आणि ध्यान केले. त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे उपवास करताना चुकूनही अन्न ग्रहण करू नका. निर्जळी उपवास करणे शक्य नसेल तर फक्त फळे खा, इतर काहीही खाऊ नका. हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळावा. काळा बांगड्या आणि कपडे घालणे टाळावे. काळा रंग अशुभतेचे प्रतीक आहे. या दिवशी महिलांनी चुकूनही घरातील मोठ्यांचा अपमान करू नये. कोणाशीही बोलताना चुकीचे शब्द वापरू नये. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार.